निवडणूक ऐन रंगात आली होती. धुरळा उडत होता. गाड्यांच्या रांगा लागत होत्या. धाबे फुल होत होते. गावोगावी सभा होत होत्या. काहींचे तर घसे बसले होते. आमदार निकम मात्र एकुलत्या एका गाडीतनं गावोगाव फिरत होते. गावात जायचे, पारावर बसायचे. गाव गोळा झाला की फक्त विकासावर बोलायचे. इतर विषय नाही. विरोधकांवर टीका टिप्पणी नाही. ज्या भागात ज्या नेत्याचं चलन चालतं त्या भागात त्या नेत्याला बरोबर घ्यायचं, बाकी गोतावळा नाही. स्पीकर नाही, घोषणा नाही. आपण केलेली कामं सांगायची. नवीन कामं सरपंचांना पाटलांना विचारायची. ती कामं पूर्ण करायचं आश्वासन द्यायचं, पुढं निघून जायचं. कुणाला पैसा नाही, जेवण नाही, दारू तर अजिबात नाही. पाटील 4-2 सभेला गेले. आपल्या वाहनानं गेले. श्रोत्यांमध्ये बसले. भाषण नाही, फक्त बसायचं, सभा ऐकायची. पण दाभाड्याच्या प्रचाराला मोठा गवगवा. प्रत्येक गावात झेंडे, स्पीकर, ठिकठिकाणी प्रचार कार्यालयं, गाड्यांचा ताफा, मोठ्या प्रमाणात तरुण. रात्री धाबे फुल, दारूच्या बाटल्यांचा खच. कधीतरी कार्यकर्त्यात शिवेगाळ व्हायची, धराधरी व्हायची. उषा दाभाड्यांच्या प्रचाराला त्यांच्यासोबत सावलीसारखी होती. महिला कार्यकर्तीत उषा आणि गंगी या दोघींचा उत्साह मोठा. उषा कशाही ठिकाणी भाषणं ठोकायची. उत्साह टिकवला होता कारण सरळ होतं, उद्या दाभाडे निवडून आले तर पाठबळ मिळणार होतं. पाटलांची, श्रीमंताची आणि नभाची जिरवता येणार होते. प्रचाराची रंगत दिवसेंदिवस वाढत होती. आणि तेवढ्यात बातमी आली, आई मालती आणि वडील नारायण यशवंतला घेऊन वाड्यावर आले. मुलासाठी आईच्या मनात ओढ निर्माण झाली नाही. आईबापाला भेटण्यासाठी लेकीचा जीव का सावीस झाला नाही. ते सगळे वाड्यावर उतरले याचा राग आला तिला. प्रचार अर्धवट सोडून प्रचाराच्या गाडीसह ती वाड्यावर आली. बरोबर गंगी होतीच. पाटलांना गंगीत दिसली तशी त्यांनी काठी काढली. गंगे बाहेर व. का? हा वाडा आमचा नाही आहे. वाडा तुमचा असता तर चोराचा आश्रय नसता घेतला तुम्ही. कोण चोर? ही गंगी. आता ते तुम्हाला माहिती नाही का? गंगे तुला सांगतोय, बऱ्या बोलानं बाहेर व. काय करालो? काय कराल ती बाहेर गेली नाही तर? उषा 2 पावलं पाटलांकडे चालून गेली. तेवढ्यात नारायण देशमुख पुढे झाले. त्यांनी खाडकन तिच्या तोंडात मारली. उषा कोलमडून पडली. मालतीबाईंनी मग तिचा ताबा घेतला. मालतीबाई एकसारख्या तिला मारतच सुटल्या. हा गजन्मताच मेली असतीस तर बरं झालं असतं. वाडा सोडलास आणि गंगीच्या नादाला लागलीस. तेवढ्यात गंगी उषाला वाचवायला आली आणि मालतीनं गंगीला बडवून काढायला सुरुवात केली. यावेळी यशवंत नभाच्या कडेवर नभाला मिठी मारून बसलेला होता. आईवडिलांचे हातपाय काम करत होते. खरं तर त्यांनी हे काम उषा लहान असताना करायला हवं होतं. पण तिचा प्रत्येक गुन्हा त्यांनी पोटात घातला होता. एकुलती एक लेक म्हणून तिचे प्रमाणाबाहेर लाड केले होते, हट्ट पुरवले होते. शेवटी नभानं सासू यशोदेकडे यशवंतला दिला आणि ती मध्ये पडली. खबरदार हा, उषाताईला हात लावला तर. उषाताई पाटील घराण्याची इबरत आहे. बाद झालं. घराणं कळतं तिला. देवासारखे सासरे, नवरदेव, आईसारखी सासू, बहिणीसारखी तू आहे ठेवली ओळख तिने. वारे माप झाली आहे. वाडा सोडलाय आणि कैकईच्या घरात शिरली आहे ती. अहो म्हणून काय जीव घेता का तिचा? हे बघ, असली कार्टी मेलेली चांगली. अहो काय बोलताय तुम्ही? अगं सासू सासरे नवरा तुझं सोड, मुलाची तरी दया. आमच्याकडे त्याला आणून सोडला, एकदाही परत आमच्याकडे आली नाही. अहो समद पोटात घाला तुम्ही, तेच चुकलंय आमचं. हे बघ, तिचा बाप म्हणून सांगतो, या कुलटीला वाड्यात घेऊ नका. उषाने निमूटपणे मार खाल्ला होता. एक शब्द बोलली नव्हती किंवा रडली नव्हती. धाकल्या पाटलीन चला बरं, हे तर माणसं नाही राहत. गंगू बोलली, तुझ्या चालती हो चल. दोघीही विनाशाच्या दिशेनं चालत्या व्हा. चला निघत. वय जातोय. वाड्याला आग लावायला थांबत नाही. तुझ्यात
श्रीमंत निघाला तसा पाटलांनी हात धरला. मेल्या जनावराला मारल्याचं कळत नाही श्रीमंता, आपलाच हात दुखतोय. गंगू उषा निघून गेले. पाटील, देशमुखांच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या. देशमुख, वाडीतला आंबा नासका निघतो, त्या झाडाचा काय दोष आहे का? पाटलांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. अहो, पोराला जवळसुद्धा घेतलं नाही तिनं. मालतीबाई देशपांडे रडायला लागल्या. अव आम्ही हाय नवं, आम्ही आमच्या जीवाला दुखवू का? नभा म्हणाली, अहो ते मला काही माहीत नाही का, पण ही कसली आई म्हणायची? असू द्या हो, चला आतमध्ये चला. नभा त्यांना घेऊन घरात गेली. पाटील देशमुखांना घेऊन सदरेवर गेले. श्रीमंत एका बाजूला गप्प बसून राहिला. पाटील, काय करावं हे या कार्टीला? लहान असते ना तर 2-4 तोंडात दिल्या असत्या. हे बघा देशमुख, आता उघडून काय वाहणार आहे का? पण काहीतरी बंदोबस्त करायला लागेल. काय करणार? डाव्या हाताला राजकारण आलं म्हणून उजव्या हातानं डावा हात तोडत्यात का? पण तुम्हाला किती त्रास होत असेल. आता बघा, नशिबी असेल ते बघायचं. तुम्ही नागा जीवाला लावून घेऊ, चूक आमचीच. गाराम सेविका म्हणून आली तवा इस्तवाला लोण्याजवळ जागा द्यायलाच नगवती आम्ही, चूक आमची. अहो, तुम्ही मन मोठं केलं, पण हिला त्याची जाणीव नको का? आता उघडून नाही जमणार. बघू, डोसकं ठिकाणावर येईन तवा बघू. विषय संपवण्याचं ठरवलं तरी कडू कारलं, कशातही घोळलं तरी ते कडूच. उषा आणि गंगू थेट उमेदवार दाभाड्याकडे गेला. बोला, काय म्हणतो प्रचार? कसला प्रचार आणि कसलं काय? काय झालं? अहो, कुत्र्यासारखं मारलं. कोणी? पाटलांनी, नवऱ्यानी आणि सवतीने. का बरं? प्रचाराला जाते म्हणून. कुठे गेलता प्रचाराला? अहो, आम्ही कशाला जातोय साहेब? पाटलांनीच बोलवलं होतं. खरं आहे का नाही धाकट्या पाटलीन? हो, बरोबर आहे. आम्ही बघा भोळ्यापणानं गेलो. आता बोलवलं आहे म्हणल्यावर जायला लागतं का नाही? आम्ही आपल्या कार्यकर्ते, वाटलं पाटलाचा विचार फिरला असेल, तुम्हाला सामील होणार असतील म्हणून गेलो. ध्यानीमनी काय नाही वा आमच्या, पण गेलो तसं तिघं तुटूनच पडली. आम्ही दोघी निभाव लागतोय का आमचा? बघा की धाकट्या पाटलीन सुजलेत, फुगलेत. गंगीने रडत रडत सांगितलं. गंगूबाई, रडत बसू नका. माणूस देतो, सरकारी दवाखान्यात तुम्ही ॲडमिट व्हा. मी लावतो इन्स्पेक्टरला फोन, खडी फोडायला पाठवते गंगला बी. दाभाड्याने आधार दिला. तुम्ही चला की दवाखान्यात. अहो, प्रचाराचं 3 दिवस राहिले फक्त. मला कसं येता येईन? मी कार्यकर्ता देतोय ना. जावा जावा आणि डॉक्टरला हिथं तिथं दुखतंय असं सांगा. खोटं सांगा, रडा, काय बी करा, पण तुमची केस पॉवरफुल करा. लक्षात ठेवा, मतदानाच्या आधी पाटील आतमध्ये गेले पाहिजे. चला जावा. त्या दोघी कार्यकर्त्याबरोबर निघून गेल्या. पाटलांना अटक झाली तर मतदानावर परिणाम होणार होता. दाभाडे खुशीत होते. हॅलो, हां बोला. मी आमदार दाभाडे बोलतोय. कोण दाभाडे? आमदार हो. हे बघा, दाभाडे नावाचा कोणी आमदार नाही आहे. मी होणारा आमदार आहे. वा, विश्वास वाढलाय तुमचा. बोला बोला, कामाचं बोला. उषा पाटील आणि गंगू आली आहे माझ्याकडे, तक्रार आली आहे. मग केव्हा अटक करताय? चौकशी केल्यानंतर. चौकशी केव्हा करताय मग? हे बघा, इलेक्शन पिरियड आहे, पोलिसांना ड्युट्या लागल्या आहेत. म्हणजे याचा अर्थ इलेक्शन झाल्यानंतर चौकशी करणार आहे का? मतमोजणी झाल्यानंतर. अजिबात चालणार नाही. इलेक्शन ड्युटी सोडून जाऊ का मी चौकशीला? हां, शक्यतो जावा लगी. कसे आता त्या दोघी दवाखान्यात आहेत ना, त्यांची तक्रार आलेलीच आहे. मला पाटलांची चौकशी करायला लागेल. अहो, ते निवांत आहे, मग का नाही चौकशी करत त्याच्याकडे जाऊन? हे बघा, डॉक्टरांशी मी फोनवरनं बोललो आहे. पेशंट जिवंत आहे, चांगला असल्याचा रिपोर्ट आला आहे. आरोपी कुठेही पळून जाणार नाही याची मला खात्री आहे. तुम्ही त्यांना तात्काळ अटक करा. आपण चौकशीशिवाय अटक कशी करता येईल? तेच करा हो. चौकशीसुद्धा तक्रारीची सत्यता पडताळली जाते. पण घडलेली घटना सत्य आहे ना. तुम्ही उपस्थित होतात घटना घडलेल्या ठिकाणी.
नाही तसं नाही, पण हे बघा 2 दिवस तर मला अजिबात जाता येत नाही आहे. याचा अर्थ आमच्या फोनचा काय उपयोगच नाही. दाभाडे साहेब, हे बघा त्या बाईंच्या आधीच्या ज्या तक्रारी आहेत ना मागच्या केसमध्ये, त्या तक्रारी अक्षरशः खोट्या ठरल्या आहेत. आपण मला वेळ नाही ना. मी DSPकडे तक्रार करील. नक्की करा. आणि माझी इलेक्शन ड्युटी कॅन्सल करण्याचंही त्यांच्याकडे बोला. मी निघालो आहे. तुम्ही लय बोलताय बरं का रावते. दाभाडे साहेब, प्रचाराचा उद्या शेवटचा दिवस आहे. फक्त 2 दिवस तुमच्या हातात आहेत. एवढे मौल्यवान दिवस सोडून तुम्ही अशा क्षुल्लक केसमध्ये वेळ का घालवताय तुमचा? अहो, माझ्या कार्यकर्त्यांना मारलं हे काय क्षुल्लक आहे वे? कसं आहे, शेवटी आम्हाला जनतेला न्याय द्यायचा असतो. ठीक आहे, न्याय जरूर मिळेल. मी जाताना पत्रकार बरोबर घेऊन जातो. जे सत्य असेल ते तो जाहीर करेल. सत्यता पडताळीन आणि मगच मी पाटलांना अटक करेन. चांगलंच आहे, चांगलंच आहे. हे बघा रावते, तुम्हाला प्रमोशन भेटावं याच्यासाठी आमदार व्हाताच मी प्रयत्न करणार आहे. ही लाच देतोय का रावते? तुम्ही ओळखत नाही राव मला. तालुक्यातल्या नेत्यांच्या कुंडल्या पोलीस स्टेशनला असतात साहेब. म्हणजे याचा अर्थ काय, तर पाटलाची चौकशी निपक्षपातीपणे होणार नाही. पत्रकार बरोबर असेल. अविश्वास दाखवण्या इतपत जागाच ठेवणार नाही आहे मी. पाहिजे तर सगळ्याचं रेकॉर्डिंग करू आम्ही. इन्स्पेक्टर रावतेंनी फोन ठेवून दिला. लागलीच 2 लेडीज 2 जेंट्स कॉन्स्टेबल बोलवले. रेकॉर्डिंगसाठी माणूस घेतला आणि आधी सरकारी हॉस्पिटल गाठलं. डॉक्टर, मला उषा पाटील आणि गंगूबद्दल माहिती हवी आहे. नक्कीच, जरूर मिळेल. मी पेपर मागवून घेतो आणि आपल्याला डिटेल्स देतो. मुख्य डॉक्टरांनी संबंधित वॉर्डमधनं पेपर मागवून घेतले, वाचले. अहो, खरं तर काल त्यांचा डिस्चार्ज झाला आहे, पण त्या दोघी काही इथून हालायला तयार नाहीत. काय सांगताय? हे बघा ना, वॉर्ड प्रमुख डॉक्टरांनी तसा चेहराही मारला आहे. इन्स्पेक्टर रावतेने पटकन फोटो काढून घेतला. बरं डॉक्टर, त्या दोघींना काही दुखापत वगैरे? हे बघा, केस पेपरवर तशी काही नोंद नाही आहे. मग ॲडमिट का करून घेतलं? बहुतेक त्या इथे मार बसला, तिथे दुखतंय असं सांगितलं असणार त्यांनी. तुम्ही चेकअप करून ॲडमिट केलं असेल ना? काय आहे इन्स्पेक्टर, काही वेळा काही पेशंट नाटक करत असतात, पण सगळी जबाबदारी शेवटी आमच्यावर येऊन पडते, म्हणून आम्ही घेतो ॲडमिट करून. पण तसं जर काही नसेल तर डिस्चार्ज दिला जातो. ठीक आहे, मी त्या वॉर्डात जाऊन तुमच्या डॉक्टरांच्या समवेत अर्थात पेशंटशी बोलू शकतो? नक्कीच बोलू शकता. पेशंट सुस्थितीत आहे, काहीही अडचण नाही. आत्तापर्यंतचं सगळं रेकॉर्ड झालेलं होतं. रावते वॉर्डमध्ये आले. नमस्ते उषा पाटील. नमस्ते काय गंगूबाई. दोघी सावरून बसल्या. काय, कशा आहात? लय मारलं लय मारलं. गंगूबाई इवळायला लागल्या. बरं बरं बरं, खूप मारलं का? कशाने मारलं? काठी घेऊन घेऊन मारलं. डॉक्टर, या बाईंच्या अंगावर काठीचे वळ आहेत किंवा होते? नाही. काठी आणतं का जरा एक? म्हणजे या गंगूबाईला काठीचे वळ कसे असतात ते दाखवतो. म्हणजे तुम्ही मला मारणार होय? चांगलं फोडून काढणार आहे. काठी आली की वळच उठवतो, दाखवतो कसे वळ असतात. खोटं बोलतीयस? डॉक्टर, इंजेक्शन भरा, चांगली 4 इंजेक्शन्स द्या हिला. नाही हो, नको. ॲडमिट आहात ना? मग ऑपरेशन करून कुठे हाडाला जखम झाली आहे का ते बघा डॉक्टर. चला गंगूबाई चला. नाही, माझं चुकलं. काय चुकलं तुझं? इन्स्पेक्टर रावतेंनी विचारलं. मी खोटं बोलले हो. लिहून दे तसं. तिचं लेखी घेतलं, अंगठा घेतला, साक्षीदार म्हणून उश्याची सही घेतली. चल निघ, चालती हो आता. आणि यांचं काय? कुणाचं? धाकल्या पाटलीनीचं. त्यांना इथे ICU दाखल केलं जाणार आहे. चल निघ तू बाहेर हो. ती बाहेर गेली. आम्हाला ICUमध्ये कशासाठी दाखल करताय? का म्हणजे काय, तुमचे रिपोर्ट भयंकर आले. तुमच्या काळजाचा सुद्धा मार लागल्यानं चोरा झाला आहे. काय बोलताय तुम्ही इन्स्पेक्टर? हो ना, किमान 4 महिने तुम्हाला इथे ॲडमिट ठेवायला लागणार आहे. काय सांगताय? हो,
सिटी स्कॅन, एक्सरे सगळी तपासणी करून घ्यायला लागणार आहे. हे बघा, इतकं काही मला झालेलं नाही हां. हो, असं काय म्हणताय मॅडम? तुम्हाला पाटलांनी, श्रीमंतांनी, नभानी मारलं आहे, खूप मार लागला आहे तुम्हाला. हां, तुम्ही औषधोपचाराचा विचार करू नका. हां, फुकट असतं इथे. नाही हो, एवढं आम्हाला नाही लागलं. कसं आहे ना, पोलीस केस दाखल करणं एकपत्तं लागलं आहे ना. काठीनं मारलं, लाथाबुक्क्या घातल्या, तुम्हीच तर म्हटलं आहे तसं तक्रारी. त्यामुळे किमान 3-4 महिने राहायलाच लागेल इथे. मी सिव्हिल सर्जनशी बोलून आलो आहे मॅडम आत्ता येताना. नाही, आम्हाला एवढे दिवस इथे नाही राहता येणार. अहो, मग आत इंद्रियांवर जखमा झाल्या आहेत त्या. नाही, तसं आतवर जखम होण्या एवढं नाही मारलं आम्हाला. पण मारलं हे तर खरं आहे ना. कशाने मारलं मॅडम तुम्हाला? हाताने. कुठे मारलं? गालावर. कोणी मारलं? आमच्या वडिलांनी मारलं. आत्ता खरं बोललात. फसून बोललात पण खरं बोललात सरपंचीणबाई. नाही, तसं नाही. म्हणजे तुमच्या वडिलांची मी साक्ष घेणार आहे, खरं बोला. नाही, तरी पण माझं ऐका. तुम्ही खरं बोला धाकट्या पाटलीन. मी काय विचारतोय तुम्हाला? कुणी मारलं तुम्हाला? आमच्या पप्पांनी. गुड. आता हेच लेखी द्यायचं आणि त्याच्यापुढे पाटील, श्रीमंत आणि नभाचं नाव का गोवलं ते सुद्धा लिहायचं. रावतेंनी कागद तिच्याकडे दिला. लिहा, उषा उर्फ ग्रामपंचायत सरपंचबाई उर्फ धाकल्या पाटलीनबाई लिहा. नाही तर या 2 लेडीज कॉन्स्टेबल तुम्हाला असं काही हाणतील की तुम्हाला 6 महिने दवाखान्यात ॲडमिट राहावं लागेल. तिने खरं आणि खरंच लिहिलं. डॉक्टरांनी साक्षीदार म्हणून सही केली. डॉक्टर साहेब, या उषा नावाच्या सरपंचीणबाईंना आमचा आदेश येईपर्यंत डिस्चार्ज द्यायचा नाही. आमची एक लेडीज कॉन्स्टेबल इथेच थांबेल. साहेब ऐका माझं साहेब. उषा मागून ओरडत होती, पण इन्स्पेक्टर रावते कधीच बाहेर पडले होते. तिथून ते थेट वाड्यावर आले. नमस्ते पाटील. राम. तुमच्या सुनबाईंनी आणि गंगूबाई नावाच्या बाईने तुमच्यावर तुम्ही तिला मारलं अशी तक्रार केली आहे. केली असन. असं कसं बोलताय पाटील? दोघी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. असतील की. काय त्यांना तुम्ही काठीनं मारलं म्हणे? मारलं असेल. पाटील, अहो काय बोलताय हे? असतीन असलं बोलताय. आता कधी मारलं तेवढं त्यांनाच विचारा. स्वप्नात मारला असेल तर मारलंच आहे आम्ही. पाटील, तुम्ही दिवसा बुधवार दिनांक 16 रोजी दिवसा मारलं असं तक्रारीत म्हटलं आहे त्यांनी. कसं आहे ना, कोणाच्या तोंडावर हात नाही ठेवता येत आणि त्याचा हात बी नाही धरता येत. तुम्ही काठीनी मारलं का तेवढंच सांगा. जन्नीच्यान सांगतो मी हात नाही लावला. मग त्यांना मारलं कोणी? त्यांचा बाप अजून हितच आहे, त्यांना विचारा. तुम्ही मारलं का? मी मारलं नाही. करा, कागदावर सही करा पाटील. पाटलांनी अंगठा देऊन टाकला. पाटील, तुम्ही सदरेवर थांबा, आम्हाला श्रीमंतांशी बोलायचं आहे. अहो, त्यो माळे ते. मग त्यांना बोलवून घ्या. नभाताई असतील ना? ती आहे की. नभाला बोलवून आणलं. ताई, उषा श्रीमंत पाटील यांना तुम्ही मारलं अशी तिने तक्रार केली आहे. नभा गप्प. ताई, तुम्ही मारलं तिला? नाही हो. मग कोणी मारलं? कोण मारल व त्यांना? कोणात एवढी मेजी असे? तुम्ही 2 काठ्या मारल्या असं त्यांनी अर्जात म्हटलं आहे. त्यांना बरोबर आणलं असतं तर त्यांनी काठी बी काढून दिली असती. ताई, माझा प्रश्न आहे, तुम्ही 2 काठ्या तिच्यावर ओढल्या का? अहो, किडं पडतील मला काठ्या मारल्या असतील तर. ताई, मारली किंवा नाही मारली एवढंच सांगा. हात नाही लावला व त्यांना. काठीने मारलं ताई. नाही व जन्नीच्या नाही. सही करा इथे. नभानं सही केली. त्यावेळी इथे आणखीन कोण होतं? मी. आपण कोण? त्या उषा नावाच्या कार्टीचा बाप आहे मी. तुमचा अर्जात उल्लेख नाही आहे. त्यावेळी मी इथे होतो. माझी बायको उषाची आई ती सुद्धा इथे होती. मग उषाला मारलं कोणी? पाटील, श्रीमंत, नभा या तिघांनी हल्ला केला.
इन्स्पेक्टर साहेब, या देव माणसांनी तिला हातसुद्धा लावलेला नाही. तिला या वाड्यातलं सुख दुखतंय. गावात त्या कुठल्या गंगीच्या घरी राहायला गेली आहे ती. मुलगा यशवंत आमच्याकडे राहिला असतो. आम्ही इथे आल्यापासनं पोटच्या लेकराला भेटायला सुद्धा नाही आली ती. यशवंतला घेऊन आम्ही नवरा बायको इथे आलो. ही आम्हाला भेटायला आली ती त्या गंगीला बरोबर घेऊन. गंगीला इथून निघून जा असं म्हणताच तिने भांडण काढलं. मला राहवलं नाही. बाप या नात्याने मी तिला मारलं. अहो, ती इथे आली तर साधं स्वतःच्या लेकराला जवळ घेतलं नाही तिने. आम्हा आईबापाची विचारपूससुद्धा केली नाही. वारेमाप झाली अगदी. यशवंत कुठे आहे आत्ता? थोरल्या पाटलिणीकडे. त्याची सख्खी आईच आहे ती. मला सांगा, इथे भांडण झालं तेव्हा यशवंत कुठे होता? इथेच होता, थोरल्या पाटलिणीच्या कडेवर. किती वर्षांचा आहे यशवंत? 4.5 वर्षांचा. त्याला बोलवू शकाल? यशवंतला आणला. बाळ, मला सांग, नाव काय तुझं? मी यशवंत श्रीमंत पाटील. आईचं नाव? नभा यशवंत पाटील. आणि उषा कोण तुझी? नाही, कुणी नाही. अरे, ती आई आहे तुझी. नाही, माझी आई ही आहे. त्यांनी पळत जाऊन नभाचा हात धरला. अरे बाळा, असं नाही म्हणायचं. नभा समजवायला गेली. सांगितलं ना, ती माझी आई नाही आहे. बरं यशवंत, इथे उषाला पाटलांनी श्रीमंतांनी मारलं? नाही. मग कोणी मारलं तिला? आजोबांनी असं केलं फक्त. तोंडात मारल्याची ॲक्शन त्याने केली. चला, आम्हाला पुरेशी माहिती मिळाली आहे. श्रीमंत आले का? हां, आलो आहे की. काय विचारायचं तर विचारा. श्रीमंत, तुम्हाला 2 बायका? हां. थोरली कोण? नभा. आणि धाकटी? उषा. तुम्हाला 2 बायका आहे, दोघींचं आपापसात पटत नव्हतं. नभाने म्हणजे तुमच्या थोरल्या बायकोनी तुमचे कान भरले. तुम्ही तुमच्या उषा नावाच्या दुसऱ्या पत्नीला काठीने मारलं. असं कोण म्हणतंय? तक्रार अर्ज आहे तसा. डोसका एका ठिकाणावर तक्रार करणाऱ्याचं. अहो, तिला लगीन झाल्यापासून कधी हात नाही लावला. काठीनं कसा मारीन मी? साहेब बघा, पाटील घरा नाही आहे. इथं बायकांना बी आहो जाहो म्हणलं जातं. शिवीगाळ मारझोड तर लय लांब राहिली. मग उषा इथे का राहत नाही? आता त्यांचं डोसका फिरलंय, त्याला कोण काय करणार हो? यशवंत बाळा, तू सांग, यांनी उषाला मारलं? नाही. मग तुझी आई खोटं का बोलली? ती खोटारडीच आहे. सगळ्यांच्या सह्या घेतल्या आणि रावते आबांना नमस्कार करून निघून गेले. ते थेट ग्रामसेवकाला भेटायला. तिथे सरपंचाच्या कारभाराची माहिती काढली. इतर सदस्यांना भेटीगाठी केल्या आणि ते निघून गेले. निकाल लागला. आमदार म्हणून पुन्हा निकमच निवडून आले. दाभाड्याचं डिपॉझिट जप्त झालं. पाटलांच्या गावातनं फक्त 2 मतं दाभाड्यांना मिळाली. एक उषाचं, दुसरं गंगीचं. आजूबाजूच्या गावात जवळजवळ तसंच घडलं. अर्थात हा पाटलांचा प्रभाव हे एक कारण, आणि दुसरं आमदारांचं गेल्या भूतकाळातलं काम मोठं होतं. पाटील निवडून आले म्हटल्यावर पाटलांच्या वाड्यात आणि गावात जल्लोष सुरू झाला. श्रोते हो, जगन्नाथ शिंदे लिखित राखणदार या कादंबरीचा हा आजचा भाग इथेच संपला. उद्या भेटूयात या कादंबरीचा पुढचा भाग, अर्थात या कादंबरीचा शेवटचा भाग ऐकण्यासाठी दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.